मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आमच्या गाडीसमोर आलेला तो गवा पाहिला, पण खरं सांगायचं तर तो व्हिडिओ पाहताना जितका थरारक वाटतो ना, त्यापेक्षा तो प्रसंग प्रत्यक्ष अनुभवणं खूपच वेगळं होतं. आम्ही तिथे नेमके कसे अडकलो होतो, आम्हाला किती भीती वाटली होती आणि जवळपास 40 ते 45 मिनिट तिथे नेमकं काय झालं, हे सगळं मला आज तुम्हाला सांगायचं आहे. आणि तुम्ही त्या व्हिडिओवर ज्या कमेंट्स केल्या आहेत त्यातल्या काही कमेंट्सवरही आज मी बोलणार आहे. त्या दिवशी संध्याकाळी साधारण 6:30 वाजले असतील. आम्ही मेढा गावातून पाचगणीला जाण्यासाठी निघालो होतो. पावसाचे दिवस होते, त्यामुळे रस्त्यावर खूप जास्त प्रमाणात धुकं होतं. म्हणजे खरंच काही अंतरापुढचं नीट दिसतही नव्हतं. आणि तो जंगलाचा रस्ता असल्यामुळे आम्ही गाडी खूपच हळू चालवतो, साधारण 10 ते 20च्या स्पीडने असेल, कारण एका बाजूने झाडी आणि त्याच्या पुढे थेट दरी आणि दुसऱ्या बाजूलाही सेम तसंच होतं. त्यामुळे गाडी चालवतानाच थोडी भीती वाटत होती. दिवसा आपण महाबळेश्वरचं जंगल पाहतो ना, किती सुंदर दिसतं ते, पण रात्री ते जंगल खूप जास्त वेगळं वाटतं. त्यात पाऊस, धुकं, अंधार आणि आजूबाजूला काहीच दिसत नाही. खरंच सांगते, त्यावेळेला वातावरण खूप भयानक वाटत होतं. आणि त्याच वेळेला आमच्यासमोर अचानक तो गवा आला. आम्ही भिलार गावाच्या साधारण 5 किलोमीटर आधी असू आणि अचानक धुक्यातून आम्हाला काहीतरी दिसलं. सुरुवातीला आम्हाला काही कळलंच नाही की नक्की काय आहे, पण जसजशी गाडी जवळ गेली, बापरे, समोर एवढा मोठा गवा पाहिल्यावर तोंडातून काही शब्दच फुटत नव्हते. आई शपथ, तो इतका मोठा होता ना, त्याला बघितल्यानंतर माझे अक्षरशः हातपाय कापायला लागले होते आणि त्या क्षणी काय करावं हेच समजत नव्हतं. आता काही लोकांच्या कमेंट्स होत्या की गव्याला घाबरण्याची गरज नव्हती, पण खरं सांगायचं तर समोर उभं राहून बघितल्यावर परिस्थिती वेगळीच होती. कारण आपल्याला माहितीही नसतं ना की तो पुढच्या क्षणी काय करणार आहे. आणि आम्ही कुठे होतो? एका बाजूला दरी, दुसऱ्या बाजूला दरी, मागे धुकं, पुढे हा एवढा मोठा प्राणी. आणि त्याने जर अचानक गाडीच्या दिशेने धाव घेतली असती तर काय झालं असतं? एका धडकेत गाडीचं काय झालं असतं आणि आपण त्या दरीत गेलो असतो. हा विचारच त्यावेळेला खूप घाबरवणारा होता. खरं सांगते, त्या क्षणी मनात एकच होतं, काहीही होऊ दे, पण आपण सगळे सुखरूप आपल्या घरी पोहोचलं पाहिजे. आणि एवढी भीती वाटत असूनही आम्ही त्याचा व्हिडिओ काढला. जवळपास 2 मिनिटांचा व्हिडिओ झाला. आज तो व्हिडिओ तुम्ही आरामात पाहत आहात, पण त्यावेळेला आमची अवस्था काय होती ना, बापरे, सांगणं खरंच कठीण आहे. तो आमच्या दिशेने थोडा जरी हलला तरी आम्ही घाबरायचो. आता काय करायचं? गाडी पुढे न्यायची का, मागे घ्यायची का, काहीच कळत नव्हतं. मनात असंख्य प्रश्न होते. एक वेळ अशी आली की तो आमच्या दिशेने यायलाही लागला आणि मग आम्हाला गाडी हळूहळू मागे घ्यावी लागली. पण तिथेही समस्या होती. मागे काहीच नीटसे दिसत नव्हतं. धुकं होतं, रस्ता अरुंद होता आणि दोन्ही बाजूला दरी आहे हे आम्हाला माहीत होतं. त्यामुळे गाडी मागे घेतानाही अक्षरशः जीव मुठीत घेऊन गाडी घेत होतो. आणि तो सगळा प्रकार जवळपास 40 ते 45 मिनिटांचा. नंतर आम्ही हा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर टाकला आणि त्यानंतर तर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. काही लोकांनी गव्याबद्दल खूप छान माहिती सांगितली. काही लोकांनी सांगितलं की अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे, काय करू नये. काहींनी आमच्या परिस्थितीत समर्थन केलं, तर काहींनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या की पुढच्या वेळी असंच झालं तर हे करा. आणि काही कमेंट्स वाचून तर आम्हालाही वाटलं, हो, खरंच त्यावेळेला कदाचित आपण याचा विचारच केला नव्हता. काही लोकांनी एक खूप सुंदर गोष्ट सांगितली. कदाचित आपल्यासमोर काहीतरी मोठं संकट येणार होतं आणि ते टाळण्यासाठीच आपल्याला त्या ठिकाणी थांबावं लागलं असेल. आता हे खरं की योगायोग हे आपल्याला माहीत नाही, पण त्या रात्री मागे वळून पाहिलं तर एक गोष्ट मात्र नक्की वाटते, काहीही झालं तरी आम्ही सुखरूप घरी पोहोचलो, हे जास्त महत्त्वाचं. आणि खरं सांगायचं तर त्या रात्री आम्हाला गवा दिसला, त्याचा व्हिडिओ बनवला
तो सोशल मीडियावर टाकला, हे सगळं नंतरचं आहे. त्या क्षणी आम्हाला फक्त एकच गोष्ट हवी होती, मी आणि माझं कुटुंब सुखरूप घरी पोहोचावं. आज तुमच्या कमेंट्स वाचल्यानंतर त्या रात्रीचा अनुभव पुन्हा एकदा आठवला आणि तुम्ही एवढ्या सगळ्या कमेंट्स करून तुमचे अनुभव आणि माहिती आमच्यासोबत शेअर केली, त्यासाठी खरंच धन्यवाद. तुमच्यापैकी कोणाला असाच काही वाईल्ड लाईफ एक्सपिरियन्स आला असेल ना, तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण आता आम्हालाही तुमचे अनुभव ऐकायला नक्की आवडतील. आणि हो, पार्ट 1 पाहिला नसेल तर नक्की पहा, कारण हा पार्ट 2 समजण्यासाठी तो पूर्ण प्रसंग तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. थँक्यू सो मच आणि काळजी घ्या.